मला लाज वाटते अक्षरशः न्यूज मध्ये बोलायला. नगराध्यक्ष तर मी बोलते ना, तिने मला एवढं वचन दिलं होतं, नाही होते ना त्यांच्याकडून नगराध्यक्षाचं पद, तर त्यांनी आपलं जे पहिल्याचं सीए होते ना, त्यांनी हे काम चालू करा, त्यांना ते शोभा देईल. मी बोलते ना, सोडा खुर्च्या. तो कहाँ है वो वादा? और आपका जो बोलने का था ना खाऊंगी न खाने दूंगी, जो खाया वो भी हिसाब दूंगी. तो हम लोग का तो हिसाब निकालिए मैडम. हम लोग को तो उसी दिन का बात है कि मैडम आएगी बोल के हम लोग उस दिन 12 बजे तक उठे ही रहे, पर ना मैडम आई ना उनका कोई आया. प्लीज ये न्यूज़ अगर उन तक पहुँचे तो पहुँचाइए. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. खरं तर मी ज्या नगरपालिकेतून अंबरनाथच्या सगळ्या शहराला सोयी सुविधा पुरवल्या जातात, जिथे अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या विभागातले प्रश्न मांडतात, प्रशासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये शहराला उपाययोजना करण्यासाठी निर्णय घेतात, धोरणात्मक निर्णय घेतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की फक्त नगरपालिकेचा रस्ता ओलांडून या बाजूला सिद्धार्थनगर नावाची एक वसाहत आहे, झोपडपट्टी आहे, जिथे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून साध्या साध्या माणसाला जगणाऱ्या सुविधा देखील प्राप्त झालेल्या नाही. पिण्याचं पाणी असो किंवा स्वच्छता असो, इथपर्यंत आजही पोहोचलेलं नाही. त्यामुळे इथल्या ज्या नागरिक आहेत, महिलांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय आपल्याला. यापूर्वी 3 दिवस जो संततधारेचा पाऊस पडला, त्या पावसामध्ये अक्षरशः ह्या तुंबलेल्या गटारींचं पाणी इथल्या लोकांच्या घरादारात गेलं. 3 दिवस आपल्या लहान लहान मुलांना घेऊन ही जे नागरिक आहेत ते कशा प्रकारे राहिले असतील, कदाचित याची कल्पना आपण करू शकत नाही, पण ते इथल्या नागरिकांनी भोगलेलं आहे. शौचालयासारखी जी एक अत्यावश्यक अशी बाब आहे, ती गरज देखील महानगरपालिका एवढ्या वर्षात इथे पूर्ण करू शकलेली नाही. इथले शौचालय आम्ही पाहिले, इथल्या शौचालयांना दरवाजे नाहीयेत. इथल्या महिला असुरक्षितपणे या शौचालयांचा वापर करतात. इथे गांजा पिणाऱ्यांचा, गर्दुल्यांचा या शौचालयामध्ये वावर दिसतो. त्यामुळे एकंदरीतच इथल्या लहान मुलांमध्ये, इथल्या जनतेमध्ये आणि इथल्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. काय काय आता तुम्ही एवढे वर्ष झाले इथे रहिवाशी आहात, काय समस्यांना सामोरे जावं लागतं? हे बघा, आता एवढे प्रॉब्लेम आहे, तुम्ही स्वतः इथे बघितले आणि आम्ही पण न्यूज देऊन कंटाळलोय. सध्या आम्हाला अक्षरशः लाज वाटते, तर आम्हाला शौक नाही माईक मध्ये बोलायचा का न्यूज मध्ये बोलायचा. पण आज अशी दुर्दशा आमच्या एरियाची की आम्हाला नगरपालिकेत मी स्वतः जाऊन एवढा वेळ गेले, पण कोणाला काही फरक नाही पडला. ती तेजश्री करुंजू पाटील, त्याशी तिने माझ्या हातात हात घेऊन मला ती शब्द दिला की मी आज संध्याकाळी तुमच्या वाड्यात येणार. कधीची गोष्ट आहे? 3 तारखेची. 3 तारखेला मी धडक मोर्चा काढला होता नगरपालिकेच्या. हो, नगरपालिकेला धडक मोर्चा काढला होता. तेव्हा त्यांनी मला असं आश्वासन दिलं, तर मी त्यांच्या शब्दांना मान दिला. न आरडावाडा करता तिथून मी माझे जेवढे रहिवासी नेले होते सिद्धार्थनगरचे, सर्वांना समजून मी रिटर्न घेऊन आले की चला संध्याकाळी मॅडम येणार आहे. मग 3 दिवस भरपूर पाऊस असल्यामुळे मी समझोता केला माझ्या मनाशी की या पावसामुळे मॅडम येऊ शकत नसेल, असं काही प्रॉब्लेम असेल. पण आता देखील पाऊस बंद होऊन आणि आजचा 4था या 5वा दिवस आहे. त्याच्यानंतर मी आपले मुख्य अधिकारी यांना वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण द्यायला गेली. आणि आमचे काय ते एरियाचे प्रॉब्लेम होते, मोर्चा वगैरे काढला, न्यूज दिली, ते सगळं काही मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला एक प्रश्न केला, तुमच्या वाड्यात नगरसेवक कोणी? म्हटलं आमच्या वाड्यात नगरसेवक आहेच नाही. तुम्हाला वाली नाही कोणी? वाली कोणी नाही. आप कब से यहाँ पर हो? कितने सालों से ये जो समस्या है भुगत रहे हो? मैं यहाँ पे आके मेरे को 20 साल हो गया. अच्छा. 20 साल से यही हाल हवाल यहाँ पे कोई किसी का नहीं है. यहाँ पे सिर्फ नगर सेवक आते हैं, देते हम ये करेंगे वो करेंगे, मेरे को ही सपोर्ट नहीं है. यही गंदगी में छोटे छोटे हमारे बच्चे हैं. हमारे आपने टॉयलेट दिखाए जहाँ पे दरवाजे नहीं है. एक औरत शर्म के मारे यहाँ पर कैसे आ सकती है और इतनी बदबू में कैसे? अब करे मजबूर है, कुछ ही नहीं कर सकते. मजबूरी से हम लोग आ रहे हैं. हमारे घर में इंसान है, मगर बोलेगे कोई सुनवाई नहीं होती. हम लोग जाते हैं बोलने, हमारी सुनवाई नहीं होती. हाँ हाँ बोलते, ना इधर झाड़ू मारने वाला आता, ना कचरा साफ करने वाला, ना टॉयलेट धोने वाला इधर आता. आम्ही राहणारे 40 वर्ष झाले, जवानचे म्हातारे झालो, तरी हीच परिस्थिती आहे. टॉयलेट बदलले नाही? टॉयलेट बदलले केले, पण त्याचे दरवाजे गायब, त्याचं पाणी नाही, 3-3 महिने येत नाही. बोला, धुवायला येत नाहीत कोणी, कचरा काढायला येत नाही, गटारी अशा
तुंबून गेल्या तरी आम्ही नरकामध्ये राहतो. जोक निकालता है कीड़े, कीड़े हाँ, निकलते इतना निकलता है कि पानी बाहर रहता है, उठा उठा के डालते हैं. पावडर टाकत नाही, पुरा दुवा पैसा मारणारी जाता येत है. नाहीत. मग तुम्ही टॅक्स आणि हे कशाचे घेता नगरपालिका? किती कंप्लेंट दिल्या ते काय काय नाही ते बोललो आम्ही. नगरपालिकेत तुम्ही कंप्लेंट दिली? हो दिल्या, जाऊन आलो, मोर्चा काढलाय. हो. हो मग इथे लहान लहान मुलांना घेऊन कसं राहत? मग आता काय करा, कुठं जावा, कुठं जा, मजबुरीमध्ये तर राहावं लागते ना, बसून राहावं लागते आम्हाला इथं. पाऊस जेव्हा चालू असतो 3 दिवस तेव्हा कसं राहतं? 3 दिवस का पावसातच उभा राहतात, कुणाच्या घरी जारे जावा, काय घरात काय हे पडलं, किडोआडा पडला, आमचं स्वयंपाक पाण्याचं सगळं नाश होतोय, जेवण बनवायला जागा नसते, आम्ही कामाधंद्याला जावा का हे बघत राहावा. मेरा नाम जयलक्ष्मी बालमुकुंद गुप्ता सर, मैं इधर की कार्य करता हूँ. ये हमारे एरिया में ये न्यू गांधीनगर है. न्यू गांधीनगर 3 महीना हो गया. 3 महीने से मैंने 6 बार अर्जी डाली कि हम लोग के एरिया में कचरा कुंडी चाहिए. हमारे एरिया में कम से कम 7 एरिया पड़ता है, पर एक कचरा कुंडी भी नहीं. एक भी नहीं है. एक भी नहीं है. पूरा एरिया का कचरा इधर जमा होता और तमाम घरों में जब बारिश के टाइम पानी भरता है तमाम घरों में पानी घुसता है. और यहाँ तक कि 4 तारीख को नगर सेवक नगर अध्यक्ष तेजस्वी मैडम, उनके पास भी जाके मैंने ये बात बोली थी. तो उन्होंने क्या बोली, आज हमारा मीटिंग है, नगर सेवक लोग का आज मीटिंग है, मैं किसी तरह शाम भी होएगा मैं आपसे आके मिलेगी. पर उन्होंने भी आके यहाँ अभी तक यहाँ पर 10 आके दिन तो हो गए. जी 10 दिन हो गया, अभी तक यहाँ पर आके एक बार भी आके देखी नहीं. बारिश में क्या हालत रहती है? गटर खुली है पूरी, ढक्कन नहीं है. देखो वो संडास की टाकी है, कौन सा टाकी? बाथरूम का टाकी है. बाथरूम का बाथरूम टाकी. का, हाँ. तो इसका पानी आपके घर में आता है? सब पानी इधर का बह के पूरा जाता है उधर. यही है बस, कचरों में से हम लोग को तकलीफ आने जाने की, बच्चे लोगों को सब लाला के कचरा पे दरवाजे के सामने लाला के डाल रहे, पूरा कचरा दरवाजे पे ही आता है उनके. बच्चे वही दरवाजे में खेलते हैं, बास मारता है. मुझे कम से कम सर, मुझे इधर कचरा कुंडी चाहिए. ये नहीं कि 8 दिन में एक ही बार आया जाएगा, मुझे हर एक दिन में यहाँ पर घंटा गाड़ी या म्यूनसिपालिटी वाला भी अंदर आके, जो भी यूनिफॉर्म वाला आदमी है वो सब अंदर आके अपना हाजिरी चढ़ा दे रहे, थोड़ा बहुत मार के उधर से निकल जाए. क्यों ये गांधीनगर नहीं है क्या? ये उनका काम नहीं है क्या? हा कचरा इथे नेहमी असंच पडलेला असतो. हा कचरा 12 महिना असाच राहतो. जेव्हा आम्ही जास्तच कंप्लेंट केली नगरपालिकेत जाऊन, तेव्हा ते अण्णा लोक येतात आणि इकडे सारून सणी तिथेच माचीस लावून कचरा देतात. कोण टाकतो? कचरा बघा, हे जे हॉटेल वाले आहे ना, हे कल्पना हॉटेल वाले, हे नारळ वाले, हे सगळा बाहेरचा कचरा तो समोर आहे. आणि हा जो कचरा आहे हे आमच्या एरियातले लोक आहे. सिद्धार्थनगर मध्ये 4 कचरकुंड्या आहे, 4 ठिकाणी कचरकुंड्या केल्या आहेत. वेळोवेळी साफसफाई होते त्यांची? वेळेवर काही साफसफाई होत नाही. हा, आणि माझ्या तर दारामध्ये बघा गटरीचं पाणी. मी एवढी थकले आहे ना, मला लाज वाटते अक्षरशः न्यूज मध्ये बोलायला. नगर अध्यक्ष तर मी बोलते ना, तिने मला एवढं वचन दिलं होतं, नाही होते ना त्यांच्याकडून नगर अध्यक्षाचं पद, तर त्यांनी आपले जे पहिल्याचे सीए होते ना, त्यांनी हे काम चालू करा, त्यांना ते शोभा देईल. मी बोलते ना, सोडा पुढच्या नगर अध्यक्ष आणि सीएचं जे काम करत होती ना त्यांनी तीच काम करा. आमचं पण हे म्हणणं आहे. शिंदे साहेब हमेशा बोलतात, देवेंद्र साहेब बोलतात की आम्ही लाडक्या बहिणी, आमच्या काय लाडक्या बहिणी? अहो, लाडक्या बहिणीला संडासामध्ये बसायला सुद्धा पाय ठेवायला जागा नाही राहिली. यांचे कार्यकर्ता काय करू राहिले? हा, ते सांगा. तुम्ही बोलता ना आमच्या लाडक्या बहिणी, मग लाडक्या बहिणींची सोय करा ना. सगळीकडे लाडक्या बहिणींची सोय होती, सिद्धार्थनगर मध्ये का होत नाही लाडक्या बहिणींची सोय? ते आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे. आता आम्ही थेट आता याच्यानंतर शिंदे साहेबांकडे जाणार आहे. और यहाँ तक कि 4 जुलाई को जब हम लोग गए थे, 3 जुलाई, तो उन्होंने हमसे वादा भी की थी, कितना भी अगर 10 भी बजेगा मीटिंग खत्म होएगा मैं तुरंत आऊंगी. तो कहाँ है वो वादा? और आपका जो बोलने का था ना खाऊंगी न खाने दूंगी, जो खाया वो भी हिसाब दूंगी. तो हम लोग का तो हिसाब निकालिए मैडम. हम लोग को तो उसी दिन का बात है कि मैडम आएगी बोल के हम लोग उस दिन 12 बजे तक उठे रही है, पर ना मैडम आई ना उनका कोई आया. रहिवाशांच्या फार मोठ्या काही मागण्या नाही आहेत. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की दैनंदिन स्वच्छता, शौचालय, शुद्ध पाणी आणि वारंवार इथल्या नाल्या, गटाऱ्या, रस्ते असतील त्यांची स्वच्छता झाली पाहिजे. रोजच्या रोज कचरा उचलला जात पाहिजे.